तुमच्या शेळ्या किंवा बोकड त्यांना जर सर्दी झाली असेल की ज्यावेळेस आपण आपला नवीन स्लॉट घेऊन येतो तर बऱ्याचदा होतं काय की ना दूरचा प्रवास करून त्यांना वारं लागल्यामुळे त्यांना सर्दी होते किंवा ना पिल्लं ठसकतात. तर ते ठसकल्यामुळे आपल्याला त्यावरती कोणते प्रिकॉशन घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. जंतुनाशकाचा डोस आपण त्यांना दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी देणार आहे. तर तो डोस दिल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच द्यायचा नाही, 2 दिवस त्यांना जुलाब जर झाले तर ते त्यांना होऊन द्यायचे आणि तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला एनरटॉस BH हे एनरटॉस BH हे औषध आपल्याला घेऊन यायचं आहे आणि ह्याचे 2 ml रोज 3 ते 4 दिवस, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसापासून 3 ते 4 दिवस आपल्याला एनरटॉस BH चे 2 ml औषध पाजायचं. त्यासाठी आपण काय करणार आहे, ही सिरिंज घेतली आहे 10 ml ची. तर ह्यामध्ये आपण औषध घेणार आहे. हे औषध घेतलं की आता या ठिकाणी तुमचे पिल्लू आहे तर त्यांना औषध पाजण्यासाठी करणार काय, आपण असं पकडायचं, दोन्ही पायांच्या मध्ये पकडायचं. ह्यामध्ये सिरिंजमध्ये औषध घेतलंय, एका हाताने त्यांचं तोंड दाबायचं, तोंड उघडायचं आणि त्यांच्या घशामध्ये तुम्हाला ते औषध असं सोडायचं आहे आणि प्रत्येक पिल्लाला औषध सोडायचं. त्यांनी ते इनहेल केलं पाहिजे, त्यांनी ते गिळलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. कारण बऱ्याचदा जर तुम्ही त्याच्या घशामध्ये नाही घातलं आणि फक्त तोंडामध्ये असेल तर ते पिल्लू बाहेर औषध फेकून देतं. तर ह्याची काळजी घ्यायची. ह्यामुळे तुमच्या पिल्लांना जर सर्दी झाली असेल किंवा त्यांना जर ठसकत असेल तर ते होतं. त्यासाठी औषध कोणतं द्यायचं आहे तर हे एनरटॉस BH. तर हे झालं त्यांच्या सर्दी आणि ठसकण्यावरतीचं औषध. अजून बाकीच्या ह्याच्यासाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला सबस्क्राईब